नमस्कार मंडळी, न्यू किचन 3 स्टार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बघा, मी आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, मिक्सड भाजी. चला तर मग आपण आता सुरुवात करू. गॅसवर कढई ठेवली. अशा पद्धतीने ही कढई ठेवून घेतलेली आहे. आता कढईमध्ये मी जवळपास 2 ते 3 चमचे 2-2.5 चमचे मी तेल ओतून घेते. अशा पद्धतीने हे तेल ओतून घेतलेलं आहे. ओतून घेतलं तेल. आता तेल पण आता बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये मोहरी टाकली, जिरे पण टाकले, अद्रक लसूण पण टाकून दिला आणि हे थोडं आता मिक्स करून घेऊ. आणि आता त्याच्यामध्ये हे बारीक चिरलेला कांदा पण टाकून घ्यायचा. बघा, कांदा पण टाकून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकला पिकलेला, एक काबुळा टोमॅटो टाकला आणि एक आता हिरवा टोमॅटो टाकला. असं हे सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित भाजून घ्यायचं. टोमॅटो वगैरे चांगलं मऊ झालं पाहिजे. त्यासाठी आपण आता त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ. अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. त्यामुळं टोमॅटो वगैरे व्यवस्थित शिजलं जातं. त्याच्यामध्ये आता लाल तिखट, काळा मसाला आणि हळद हे सगळे इन्ग्रेडियंट आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊ. अशा पद्धतीने हे सगळं ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता ह्याला थोडंसं मिक्स करून घेऊ. हे सगळं मिक्स झालेलं आहे. आता मिक्स झालं त्याच्यावर आता थोडा वेळ 5 ते 7 मिनिट झाकण घालून घेऊ. तर हे झाकण घातलं बऱ्यापैकी शिजलेलं आहे. आता हे बघा, बऱ्यापैकी भाजी शिजलेली आहे. आता त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे व्यवस्थित मऊ झालेले आहे. आता त्याच्यामध्ये मी ही एक बटाटा टाकते आणि एकच शिमला मिरची. आता त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला, कोथिंबीर पण टाकून घ्यायची. आता हे सगळं व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने हे सगळं मिक्स झालेलं आहे. सगळं मिक्स झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आता झाकण ठेवलं होतं, तर झाकण काढून घेतलं. अशा पद्धतीने हे शिजलेलं आहे. आता थोडं हे टोमॅटो बटाटा वगैरे शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये भाजीमध्ये हे पाणी ओतून घेतलेलं आहे. हे पाणी ओतून घेतल्यामुळं भाजी व्यवस्थित शिजली जाते. आता ही भाजीमध्ये मी हे खोबऱ्याचं किस टाकून घेत आहे, खोबऱ्याचं कुट्टा टाकून घेत आहे ह्याच्यामध्ये. कारण खोबऱ्याच्या कुटानं ही जी मिक्स भाजी आहे ती खमंग आणि चविष्ट लागते. त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट नाही टाकलेलं, आता खोबऱ्याचंच कूट टाकलेलं आहे. आता बघा, ही भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. आता व्यवस्थित शिजून झालेली आहे आपली भाजी, कंप्लीट झालेली आहे. आता त्याच्यावर मी कोथिंबीर सर्व करून घेतली. हे कोथिंबीर सर्व करून घेतली. बघा, कलर पण छान आलेला आहे. आता एक प्लेट घेतली. आता ही प्लेटमध्ये मी ही भाजी केलेली हे सर्व करून घेते. अशी ही आजची मिक्स भाजी चविष्ट आणि चटकदार खमंग झालेली आहे.
बघा, तुम्ही पण बनवून पहा, मला कॉमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट पण करत जा, जेणेकरून मला माझी रेसिपी कशी झाली आहे ते कळते. अशा पद्धतीने ही रेसिपी झालेली आहे. थँक्स फॉर वॉचिंग.